या ठिकाणी म्हणजे चौगुले साहेब आपणास विनंती मंचावर आमंत्रित आहे. भारत पेट्रोलियम विरुद्ध मुंबई मोटर्स सेमीफायनलचा दुसरा सामना सुरू झालेला आहे. यातील विजेता संघ ISBN म्हणजे युवा पलटण या संघाबरोबर अंतिम फेरीसाठी लढत होईल. आमदार चषक 2000 बाळू चल दादा फोन यायला मुंबई मोटर्सला आणि भारत पेट्रोलियम सुरुवात झालेली आहे. आमदार चषक 2026चा आमदार चषक कोण घेऊन जाणारे, बाईक कोण घेऊन जाणारे, स्कूटी मुंबई पोर्ट ट्रस्ट आणि भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्यामध्ये आता सुरू आहे सामना. पुरुष गटामध्ये प्रथम विजेत्याला रुपये 2 लाख आणि आकर्षक चषक, उपविजेत्याला या ठिकाणी रुपये 1.5 लाख आणि आकर्षक चषक. उपांत्यपूर्व फेरीमध्ये या ठिकाणी भारत पेट्रोलियम जोरदार जोरदार तालियां बजनी चाहिए. क्या बात है, तालियों की आवाज, तालियों की गूंज. संतोषजी याला म्हणतात सुपर टॅकल. 1 अथवा 2 किंवा 1 सिंगल मध्ये जर टॅकल झालं तर 1 ऐवजी 2 पॉइंट्स मिळतात. क्या बात है, क्या बात है. मी पण सर तुमच्याकडून शिकायला लागले होते. आणि आपले मंत सर आलेले आपली वर्षाचं औचित्य साधून साकारत असलेला आमदार चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा 2026 आजचा दिवस, अंतिम दिवस, अंतिम फेरीचा दिवस.
अंतिम फेरीमध्ये पोहोचलेले संघ एका ध्यासाने पोहोचलेले आहेत. सन्माननीय शाखा प्रमुख सचिनजी मध्ये साहेब या ठिकाणी सुंदरसा कामगिरी करत आहेत. त्यांचेही मनपूर्वक आभार सचिनजी मध्ये साहेब. सर्वांचं मनपूर्वक आभार. खूप छान या ठिकाणी सर्व आमचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विक्रोळी विधानसभा क्षेत्राचे सर्वच पदाधिकारी या ठिकाणी मेहनत घेत आहेत. करून 4 गुणाची कमाई भारत पेट्रोलियम पवारजी राष्ट्रीय कमिटी सर्व ठाणे जिल्ह्याचे अमोल तरे तुझ्यासाठी गुड न्यूज आहे. खासदार श्री सुरेश म्हात्रे सर बाळे मामा येऊन गेल्याने त्यांनी सांगितलं तुझ्या नावाचा आपण म्हात्रेचा उल्लेख केलाय. एक मोठी टुर्नामेंट भिवंडीमध्ये होती. या ठिकाणी स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी सूर्यानगर कांग्रेसचे वार्ड अध्यक्ष तहे दिल से शिवसेना परिवार की ओर से स्वागत है. सम्माननीय हमारे गुप्ता जी. सीधा लाइक पुरुषांची ज्या ठिकाणी मॅच सुरू आहे ते खेळाडू आप लोग बैठ जाइए. जो खिलाड़ियों के पीछे खड़े हैं उनसे रिक्वेस्ट है कि आप लोग बैठ जाइए. लावू नका, थ्री व्हीलर लावू नका, रिक्षा लावू नका. आणि ज्या 4 चाकी गाड्या असणार आहेत त्या फक्त मान्यवरांच्या असणार आहेत, प्रमुख अतिथींच्या VIP च्या असणार आहेत. त्यामुळे आपल्या सर्वांना विनंती आहे की त्या ठिकाणी कोणी गाडी पार्किंग करू नये. आमच्या वाहतूक पोलिसांचे देखील आम्ही मनपूर्वक आभार. आपण अतिशय सुंदरसं सहकार्य आपल्या या आमदार चेष्टा करत आहेत. त्यामुळे मनपूर्वक आभार या ठिकाणी. वा वा सर परत दमदार दमदार. संतोष भारी म्हणजे आपण बँकेत पैसे ठेवतो ना त्याचा व्याज मिळतो तशाच पद्धतीने डेंजरस नाही खरंच प्रत्येक खेळामध्ये जोखीम आहे पण जोखीम पत्करून खेळणारे खेळाडू क्या बात आहे. आणि दोन्ही तुल्यबळ संघ आहेत. एक मुंबई वा क्या बात आहे. आमचे VGO सर देखील खूप या ठिकाणी तिसरे पंच आमचे सदानंद माजलकर सर या ठिकाणी VRS पाहतात. क्रीडा क्रमांक 1 वर सुरू असलेला सामना 14 आणि 15. तर या ठिकाणी आपण बघू शकता क्रीडा महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन यांच्या मान्यतेने आणि मुंबई उपनगर जिल्हा कबड्डी असोसिएशन यांच्या सहकार्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे विक्रोळी विधानसभा क्षेत्राच्या वतीने सन्माननीय दमदार कार्यसम्राट आमदार श्रीमान कबड्डी स्पर्धा हिंदू हृदय सम्राट सरसेनापती वंदनीय शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षाचं औचित्य साधून या महाराष्ट्रामध्ये पहिला भरवण्याचा मान आपल्या विक्रोळीकरांना विक्रोळी विधानसभेला आणि तो मान करतोय सन्माननीय आमदार सुनील भाऊ राऊत यांना. न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनी यांचे विशेष सहकार्य आम्हाला या ठिकाणी प्रायोजक म्हणून लाभलेले आहे. या सर्वांचे या ठिकाणी सन्माननीय आमदार सुनील भाऊ राऊत यांच्या वतीने मनपूर्वक सहर्ष स्वागत.
मुंबई पोर्ट ट्रस्ट आणि भारत पेट्रोलियम दोन्ही तुल्यबळ संघ आणि दोघांचाही एकच निश्चय अंतिम फेरीमध्ये पोहोचण्याचा. सर्वोत्कृष्ट चढाई सर्वोत्कृष्ट पकड यासाठी देखील पुरुष आणि महिला गटांमध्ये रुपये 25,000ची पारितोषिक आहे. दररोज सर्वोत्कृष्ट खेळाडू निवडला जातो पुरुषांमध्ये आणि महिलांमध्ये आणि पारितोषिक असतं रुपये 5,000. हमारे मेन गेट के पास हमारे बस किया गया है, अब बैठ जाइए, बैठ के खेल का आनंद लीजिए। क्रीडा रसिकांच्या माहितीसाठी क्रीडांगण क्रमांक 1 वर जो महिलांचा सामना सुरू आहे राजमाता शिवशक्ती महिला संघ मुंबई धर्मवीर क्रीडा प्रतिष्ठान नंदुरबार. पुरुषांचा सामना भारत पेट्रोलियम मुंबई मुंबई पोर्ट ट्रस्ट सेमीफायनलचा सामना. नाही आहे ना महिला आणि पुरुष विभागाचे दोन्ही सामने सेमीफायनलचे सामने आहेत. येथे यातील विजेता संघ अंतिम फेरीसाठी म्हणजे आमदार चषक 2026चा अंतिम फेरीची लढत देते. पहिल्या सेमीफायनल मध्ये राजमाता जिजाऊ संघ युवा पलटन्स मुंबई यांनी हा मान मिळवलेला आहे आणि अंतिम फेरीची लढत राजमाता जिजाऊ संघ पुणे विरुद्ध शिवशक्ती आणि धर्मवीर प्रतिष्ठान नंदुरबार या दोन संघातील विजयी संघाबरोबर होईल. ISPL युवा पलटन्स या संघाबरोबर जी लढत मुंबई पोर्ट आणि भारत पेट्रोलियम यातील विजेता संघ हे सामने आणि 20 ते 25 मिनिटांचा ब्रेक होता. मध्यंतर झालेल्या क्रीडांगण क्रमांक 2 वर 17-14 भारत पेट्रोलियम आणि मुंबई पोर्ट 14. आणि मी पुन्हा सांगतो की
हॅलो हा इथं पोरांची मॅच चालली त्यांच्या पुढे Conditions apply. होय संतोषजी, अमोल आपल्या बँक ऑफ महाराष्ट्राची जाहिरात होती आणि त्यामध्ये साऊंड आपण ऐकला बँक ऑफ महाराष्ट्रासाठी. बैंक ऑफ महाराष्ट्र की गोल्ड लोन स्कीम तो वाकई कमाल है. कैसे? तुरंत मंजूरी, कम ब्याज दर और शून्य प्रक्रिया शुल्क भी. बैंक ऑफ महाराष्ट्र. बैंक ऑफ महाराष्ट्राची गोल्ड लोन स्कीम तर खरंच कमाल आहे. कशी? त्वरित मंजुरी, कमी व्याज, महाराष्ट्र शाखेला भेट द्या. बैंक ऑफ महाराष्ट्र, भारत सरकारचा उद्योग, नियम व अटी लागू. कशी? त्वरित मंजुरी, कमी व्याज दर आणि शून्य प्रक्रिया शुल्क. अरे वा, मग वाट कसली बघताय? आजच आपल्या जवळच्या बँक ऑफ महाराष्ट्र शाखेला भेट द्या. बँक ऑफ महाराष्ट्र, भारत सरकारचा उद्योग, नियम व अटी लागू. बँक ऑफ महाराष्ट्राची गोल्ड लोन कसली बघताय? आजच आपल्या जवळच्या बँक ऑफ महाराष्ट्र शाखेला भेट द्या. बँक ऑफ महाराष्ट्र, truly amazing. Really? How? Instant approval, low interest rate, and zero processing fees. Wow. Then why wait? Visit your nearest Bank of Maharashtra branch today. Bank of Maharashtra, a Government of India enterprise. Terms and conditions apply. मंजूरी, कम ब्याज दर और शून्य प्रक्रिया शुल्क भी. वाह, तो देर किस बात की? आज ही अपनी नजदीकी बैंक ऑफ महाराष्ट्र शाखा से संपर्क करें. बैंक ऑफ महाराष्ट्र, भारत सरकार का उद्यम. आता ब्रेक घ्यायचा होता अर्धा तास. नगरसेवक विश्वासी शिंदे, नगरसेवक दीपकजी सावंत यांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील या ठिकाणी मनपूर्वक सहर्ष स्वागत. घडामोडी क्रमांक 1 वर महिलांचा दुसरा सेमीफायनलचा प्रतिष्ठान नंदुरबार या संघावरती विजय संपादन करून आमदारच्या संतोषजी, राजमाता जिजाऊ संघ पुणे विरुद्ध शिवशक्ती महिला संघ मुंबई असा आमदार चषक महिला विभागाचा अंतिम फेरीचा सामना होणार आहे. अभिनंदन शिवशक्ती. म्हणजे राणा सर आपल्याला आता संतोषजी, पुरुष विभागामध्ये ऑलरेडी ISBL ज्याला कंसामध्ये आपण युवा पलटन्स लिहित असतो त्याने प्रवेश मिळवलेला पुरुष विभागामध्ये आणि मुंबई फोर्ट्रेस भारत नाट्यमध्ये विजेता संघ फायनलसाठी त्यांच्या बरोबर भिडणार आहे. सुधाकर जेभाग यांचं देखील या ठिकाणी आगमन झालं. त्यांचंही मनपूर्वक सहर्ष स्वागत. फर्स्ट रात्री होतं ना पुरा शेवटी लपडे झालेलं माझ्या ना तो आठची डेट होती यांची CGS धन्यवाद शशीधरा. या ठिकाणी सन्माननीय धर्मनाथ पंत साहेबांना विनंती आहे, आपण आपल्या शुभ हस्ते सूर्यनगरचे सन्माननीय काँग्रेस पक्षाचे सन्माननीय वार्ड अध्यक्ष राजेश गुप्ता साहेबांचा सन्मान करावा. राजेश गुप्ता साहब, इनका यहाँ पर सम्मान किया जा रहा है. सन्माननीय हमारे कांग्रेस पक्ष के सूर्यनगर के वार्ड अध्यक्ष राजेश गुप्ता साहब. या दोघांना विनंती, आपण दोघांनी मिळून या ठिकाणी सन्मान करायचा आहे राजेश गुप्ता साहेबांचा. या ठिकाणी गणेशांना यांचं या ठिकाणी आगमन झाले. गणेशांना मुळे पाटील, प्रवक्ते, वक्ते, याचप्रमाणे लोकनेते पांडुरंगजी काळे यांचे सुपुत्र विपुलजी काळे यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचंही या ठिकाणी क्रीडा नगरीमध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत. हिंदुहृदय सम्राट सरसेनापती वंदनीय स्वर्गीय श्रीमान जन्मशताब्दी वर्षाचं औचित्य साधून साकार होतलेला
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे विक्रोळी विधानसभा क्षेत्राच्या वतीने दमदार कार्यसम्राट आमदार श्री सुनील भाऊ राऊत यांच्या संकल्पनेतून आयोजनातून साकारण्यात आलेला आमदार चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा 2026 आणि या अंतिम क्षणाच्या आपण टप्प्यापर्यंत पोहोचलेलो आहोत आणि महिलांमध्ये तर संघ गेलेले आहेत आणि ते फेरीवारांचं आणि गांधीतिगणांचं या ठिकाणी आगमन होणार आहे आणि या सर्वांचे प्रारंभ होणार आहे. तत्पूर्वी सर्व कबड्डी रसिकांचं आणि कबड्डीपटूंचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. आमचे दररोजचे आमचे सगळ्यात ज्येष्ठ व्हॉलेंटियर आमचे यशवंत काका हे देखील राणा सर आलेले आहेत. त्यांचं देखील या ठिकाणी मनपूर्वक आपण स्वागत करूया. हाताने मारू जाईल काम अरे जा ना शशीबाई एक अजून कॉटलेस लागेल कारण की अर्धा तासाचा गॅप आहे. अतिशय मोलाचं सहकार्य मानवजी भोसले सरांनी केलं होतं. मी विनंती करतो विश्वजी शिंदे साहेबांनी चंद्र आपण सन्मान करूया. नॅशनल खेळाडू अमोल कवे यांचा सन्मान आपण या ठिकाणी सन्माननीय नगरसेवक विश्वाजी शिंदे आणि सन्माननीय उपविभाग प्रमुख चंद्रशेखर जाधव यांच्या हस्ते आपण या ठिकाणी करत आहोत. सर्वांचे या ठिकाणी मनपूर्वक हिंदुहृदय सम्राट स्वर्गीय अनेकांचं सहकार्य विशेष या ठिकाणी आम्हाला लाभलेलं आहे. सर्वांचे मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतो. चुरशीचे सामने सेमीफायनलचे या ठिकाणी सुरू आहेत. या विभागाचे लाडकं नेतृत्व महाराष्ट्राच्या विधानसभेतील बुलंद आवाज शिवसेनेचं एकनिष्ठ खऱ्या अर्थाने परिवार राऊत परिवारातील कोहिनूर म्हणजे सन्माननीय आमदार सुनील भाऊ राऊत. जाऊन आला थांबून घेऊन दाखवायची होती बाहेर दोन डेवर खेळता दिले 5
पुरुषांचा सेमीफायनल समाप्त होण्यासाठी शेवटची 5 मिनिटं शिल्लक आहेत. भारत पेट्रोलियम विरुद्ध मुंबई पोर्टर्स. महिलांची अंतिम लढत राजमाता जिजाऊ संघ पुणे विरुद्ध शिवशक्ती मुंबई अशी होणार आहे. एक 25 मिनिटाचा ब्रेक देऊन आपण अंतिम फेरीला सुरुवात करणार आहोत. या ठिकाणी सन्माननीय विठ्ठल शाहू पाटील साहेबांचे या ठिकाणी आगमन झाले. त्यांचे या ठिकाणी मनपूर्वक सहर्ष स्वागत. सन्माननीय विठ्ठल शाहू पाटील साहेबांचे. काय चाललंय आमचं? असा होणार आहे. याची सर्व क्रीडा रसिकांनी नोंद घ्यायची. पुरुषांत 21 ते 25 मिनिटात आपण ब्रेक देऊन अंतिम फेरीची लढत दोघे बघणार आहात. विमान योगी प्रतिष्ठान आयोजित राज्यस्तरीय आमदार चषक कबड्डी स्पर्धा 2026 अंतिम विजेता संघ पुरुष आणि महिला विभागामध्ये कोण? सन्माननीय सचिनजी मध्ये साहेब, शाखा प्रमुख सचिनजी मध्ये साहेब, आपणास विनंती आपण मंचावर यायचे. सचिनजी मध्ये साहेब, सन्माननीय तुकारामजी चौगुले साहेब, आपणास विनंती मंचावर आमंत्रित आहे. त्याचप्रमाणे धर्मनाथजी पंत साहेब, आपणास विनंती आपण मंचावर यायचे आहे. तोपर्यंत आपण मंचावर आपण आमंत्रित आहात. आपल्या शुभ हस्ते एक सन्मान करायचा आहे. विनंती आमचे सचिव मालप साहेब यांचे या ठिकाणी आगमन झाले. त्यांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत. मालप साहेबांना विनंती आपण मुख्य मंचावर आमंत्रित आहात. सन्माननीय मालप साहेब.